जिओ पॉलिटिक्स हा शब्द पॉलिटिक्सलाच जोडून आहे. पॉलिटिक्स म्हणजे मराठीत आपण ज्याला म्हणतो राजकारण. आता राजकारण म्हणजे काय आहे, की राज्याचं कारण. राज्य राज्याचं कारण म्हणजे राज्य हा आपण फक्त महाराष्ट्र राज्य असा पुरता विचार नाही करत. हा भारत देश हे एक राज्य आहे. तसाच एक इंग्लंड किंवा इतर कुठलेही त्यांना पण आपण राज्य असं संबोधित करू शकतो. आणि त्या राज्याची सर्व सुव्यवस्था लावणं सगळ्याच आयामांवर, म्हणजे त्याच्यामध्ये मग तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा लोकांसाठी पायाभूत सुविधा दुसऱ्या उपलब्ध करून देणं असेल, समाज कल्याणकारी म्हणजे आता जसं हेल्थ केअर आहे, हे आहे, आणि सगळंच एक कायदा सुव्यवस्था वगैरे हे सगळं जे बघायचं काम असतं ते राज्य प्रमुखाचं असतं. इथे आपण पंतप्रधान म्हणू शकतो, अमेरिकेत प्रेसिडेंट म्हणू शकतो. तर राजकारण म्हणजे काय आहे, राज्याचं सगळी व्यवस्था करणं हे राजकारण आहे. आपण आता काय आहे की राजकारण म्हटल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीने बघतो, कारण त्याच्यामध्ये दुसरं काय असतं की राजकारणामध्ये निवडणुकीच्या पद्धतीने एखाद्या पक्षाकडे जेव्हा सत्ता येते तेव्हा तिथे पॉवर येते. त्यामुळे पॉलिटिक्सला पॉवर असंही संबोधलं जातं. म्हणजे पॉलिटिक्स म्हणजे राजकारण काय आहे, तर सत्तेचं आहे. सत्ता म्हणजे काय, शेवटी पॉवर. तर ती पॉवर एका पक्षाकडे एकवटते किंवा एका व्यक्तीकडे एकवटते. जिथे डिक्टेटरशिप असेल तिथे एका व्यक्तीकडे एकवटते. आणि मग तो जे काही निर्णय घेतो किंवा ती व्यक्ती जे काही निर्णय घेते आपल्या देशाच्या संदर्भात म्हणजे राज्याच्या संदर्भात, त्याचा परिणाम तर सगळ्या नागरिकांवर होतच असतो. पण राजकारणाचा तो जो अर्थ आता घेतला जातोय की राजकारण म्हणजे काय, चिखलात कोण दगड मारणार, किंवा राजकारण काय आहे की तो आपला प्रांत नाही, आपल्याला ते काही जमत नाही. तर राजकारणाचा अर्थ राज्य करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी असं जर घेतलं तर पूर्ण आयाम बदलतात त्याचे. आणि जिओ पॉलिटिक्स म्हणजे काय आहे, शेवटी ते जे राजकारण आहे राज्याचं, तुमच्या काहीही करायचं असेल. आता राज्यामध्ये पैसा कुठून येणार, तर व्यापारामधनं येणार, बरोबर आहे. तुम्ही व्यापार करता, देवाणघेवाण करता, तेव्हाच तुमच्याकडे धन येतं. तसं देशांमध्ये व्यापार करतात तेव्हा तो जो भूगोलाचा भाग येतो, जिओ हा जिओग्राफीचा छोटा ॲब्रिव्हिएशन आहे. तर जिओग्राफी म्हणजे काय आहे की आता आपली जिओग्राफी आहे, भारत देशाची जी काही भौगोलिक सीमा आहे किंवा हे आहे ते झालं. त्यानंतर इतर देशांचं पण तसं आहे. आणि त्याच्यामध्ये काही भूभाग आपला आहे, काही भूभाग दुसऱ्यांचा आहे. मग या सगळ्या ह्याच्यातनं आपण कसे संबंध प्रस्थापित करतो आणि किंवा संबंधांमध्ये कसं वितुष्ट निर्माण होतं, तो भाग सगळा जिओ पॉलिटिक्समध्ये येतो. पण त्याच्यामध्ये हा भौगोलिक भाग अतिशय महत्वाचा असतो. असं एक म्हण आहे, ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. तर सत्ता आल्यानंतर माणसाने बिथरून जाऊ नये, उलट त्या सत्तेचा उपयोग राजकारणासाठी करावा. राजकारण म्हणजे राज्याचं कारण. तर काय आहे की मी तर आवाहन करीन आजच्या युवकांना की जे खरोखर मी म्हणीन जेनझी म्हणून काय वाटेल ते हे जरी लावलं तरी भारताच्या जेनझी बाबतीत मी खूप अभिमानी आहे, कारण ते कुणाच्याही गोष्टीने वाहवत जाऊन काहीही करत नाही. म्हणजे असं आहे की त्यांना स्वतःचा विचार करण्याची काहीतरी शक्ती आहे, असं माझा विश्वास आहे. कितीही जणांनी नाकारलं तरी. तर त्या लोकांनी, युवकांनी पुढे येऊन, भलेही तुम्हाला त्याच्यामध्ये त्या प्रवाहात जायचं नसेल, पण एक थिंक टँक बनवून, एक प्रेशर ग्रुप बनवून जर तुम्ही काम करायला सुरुवात केली अगदी नियोजनबद्धपणे, तर तेही करू शकता. म्हणजे सगळेच काही राजकारणात येतील असं माझं म्हणणं नाही. मी किती आवाहन केलं तरी येतील असं माझं म्हणणं नाही. पण वेगळे पण भाग आहेत ना. तुम्ही समाजकार्य करताना जेव्हा प्रेशर ग्रुप बनवता, एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही समाजकार्य करताय की बाबा ठीक आहे, पुण्याची ही मुळा-मुठा नदी जो संगम आहे ती किती घाण आहे, म्हणजे त्या पाण्याचा सगळा वास येतो. आता समजा एक व्यक्ती अशी आहे की त्याला ते नदी नाले स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यासाठी त्यांनी लोक जमा केलेली आहेत आणि तो दबाव जेव्हा टाकतो तेव्हा प्रशासनाला मध्ये यावंच लागतं आणि काम करावंच लागतं. तर अशा पद्धतीने सुद्धा काम करता येऊ शकतं. त्याच्यासाठी राजकारणात जायची गरज नाही. पण ज्यांना
त्याच्यामध्ये खरंच जाऊन चांगलं काम करायचं आहे त्यांनी जरूर जावं, कारण त्याच्याकडे ते मलिन आहे प्रतिमा हे नाही, राजकारण मलिन नाहीये, राजकारण करणारे मलिन आहेत. हा हा जेव्हा फरक समजायला लागेल ना, तेव्हा लोक जास्त मोटिवेट होतील असं मला वाटतं. नमस्कार मॅम. नमस्कार. आमच्या बिझनेस श्रवण पॉडकास्टिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. तर मॅम लगेच आपण सुरुवातच करूया जरूर बॅटिंग बॉलिंगला. जरूर. पहिला बॉल टाकतो हं. की तुम्ही पॉलिटिक्स हं. आणि जिओ पॉलिटिक्स सगळ्यात पहिलं ह्यामध्ये अंतर काय आहे आणि हे दोन्ही कसं वेगळं आहे आणि हे दोन्ही पण एक डेली लाईफला किंवा एका व्यक्तीला रोजच्या आयुष्यात कसं इम्पॅक्ट टाकतं. बरं. खरं तर जिओ पॉलिटिक्स हा शब्द पॉलिटिक्सलाच जोडून आहे. पॉलिटिक्स म्हणजे मराठीत आपण ज्याला म्हणतो राजकारण. आता राजकारण म्हणजे काय आहे की राज्याचं कारण. राज्याचं कारण म्हणजे राज्य हा आपण फक्त महाराष्ट्र राज्य असा पुरता विचार नाही करत. हा भारत देश हे एक राज्य आहे, तसाच एक राज्य आहे पाकिस्तान, तसंच एक राज्य आहे इंग्लंड किंवा इतर कुठलेही, त्यांना पण आपण राज्य असं संबोधित करू शकतो. आणि त्या राज्याची सर्व सुव्यवस्था लावणं सगळ्याच आयामांवर, म्हणजे त्याच्यामध्ये मग तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा लोकांसाठी पायाभूत सुविधा दुसऱ्या उपलब्ध करून देणं असेल, समाज कल्याणकारी म्हणजे आता जसं हेल्थ केअर आहे, हे आहे, आणि सगळंच एक कायदा सुव्यवस्था वगैरे, हे सगळं जे बघायचं काम असतं ते राज्य प्रमुखाचं असतं. इथे आपण पंतप्रधान म्हणू शकतो, अमेरिकेत प्रेसिडेंट म्हणू शकतो. तर राजकारण म्हणजे काय आहे, राज्याचं सगळी व्यवस्था करणं हे राजकारण आहे. आपण आता काय आहे की राजकारण म्हटल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीने बघतो, कारण त्याच्यामध्ये दुसरं काय असतं की राजकारणामध्ये निवडणुकीच्या पद्धतीने एखाद्या पक्षाकडे जेव्हा सत्ता येते तेव्हा तिथे पॉवर येते. त्यामुळे पॉलिटिक्सला पॉवर असंही संबोधलं जातं. म्हणजे पॉलिटिक्स म्हणजे राजकारण काय आहे तर सत्तेचं आहे. सत्ता म्हणजे काय, शेवटी पॉवर. तर ती पॉवर एका पक्षाकडे एकवटते किंवा एका व्यक्तीकडे एकवटते. जिथे डिक्टेटरशिप असेल तिथे एका व्यक्तीकडे एकवटते. आणि मग तो जे काही निर्णय घेतो किंवा ती व्यक्ती जे काही निर्णय घेते आपल्या देशाच्या संदर्भात म्हणजे राज्याच्या संदर्भात, त्याचा परिणाम तर सगळ्या नागरिकांवर होतच असतो. पण राजकारणाचा तो जो अर्थ आता घेतला जातोय की राजकारण म्हणजे काय आहे, चिखलात कोण दगड मारणार, किंवा राजकारण काय आहे की तो आपला प्रांत नाही, आपल्याला ते काही जमत नाही. तर राजकारणाचा अर्थ राज्य करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी असं जर घेतलं तर पूर्ण आयाम बदलतात त्याचे. आणि जिओ पॉलिटिक्स म्हणजे काय आहे, शेवटी ते जे राजकारण आहे राज्याचं, तुमच्या काहीही करायचं असेल, आता राज्यामध्ये पैसा कुठून येणार तर व्यापारामधून येणार, बरोबर आहे. तुम्ही व्यापार करता, देवाणघेवाण करता, तेव्हाच तुमच्याकडे धन येतं. तसं देशांमध्ये व्यापार करतात तेव्हा तो जो भूगोलाचा भाग येतो, जिओ हा जिओग्राफीचा छोटा ॲब्रिव्हिएशन आहे. तर जिओग्राफी म्हणजे काय आहे की आता आपली जिओग्राफी आहे, भारत देशाची जी काही भौगोलिक सीमा आहे किंवा हे आहे ते झालं. त्यानंतर इतर देशांचं पण तसं आहे आणि त्याच्यामध्ये काही भूभाग आपला आहे, काही भूभाग दुसऱ्यांचा आहे. मग या सगळ्या ह्याच्यातनं आपण कसे संबंध प्रस्थापित करतो आणि किंवा संबंधांमध्ये कसं वितुष्ट निर्माण होतं, तो भाग सगळा जिओ पॉलिटिक्समध्ये येतो. पण त्याच्यामध्ये हा भौगोलिक भाग अतिशय महत्वाचा असतो. आत्ताच उदाहरण बघा, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा एक भौगोलिक भागच आहे. एक छोटासा काही 100 किलोमीटरचा सागरी मार्ग जो अतिशय चिंचोळा आहे, जिथून जहाजं हे होतात, तो एका देशाच्या कंट्रोलमध्ये आहे, इराणच्या. इराणवर जेव्हा अमेरिका आणि इस्रायलने हल्ला केला तेव्हा त्यांनी तो चोक केला. म्हणजे काय आहे, तिथली जिओग्राफी चोक झाली. त्यामुळे काय झालं की सगळ्या जगावर याचा परिणाम झाला. तर ह्या गोष्टीला जिओ पॉलिटिक्स म्हणतात, कारण ह्याच्यामध्ये ते राजकारण पण आलंच. कारण इराण हे पण राज्य आहे, त्यांचं कारण त्यांना करायला लागतं, त्यांचे हितसंबंध त्यांना जोपासावे लागतात. मग ते जेव्हा ह्या भूगोलाचा आधार घेऊन, या गोष्टीचा आधार घेऊन त्याचं लिव्हरेज म्हणून जेव्हा वापर करतात तेव्हा हा जिओ पॉलिटिक्सचा संबंध येतो. तर हे एकमेकांशी निगडीत आहेत, एकमेकांवर अवलंबून पण आहेत आणि अशाच पद्धतीने ते
होत राहणार आहे आणि याचा परिणाम होतोच. आता तुम्ही मला विचारलं की सामान्यांवर कसा परिणाम होतो. तर तुम्ही बघितलं अनेक रेस्टॉरंट्स त्यांनी मेन्यू कमी केला. का? तर गॅस उपलब्ध झाला नाही. म्हणजे एका भौगोलिक परिस्थितीमुळे जिथे एका त्याच्या कंट्रोलमध्ये आहे त्याच्यामुळे काय होऊ शकतं याचं आता आपण ज्वलंत उदाहरण बघतोय. म्हणजे सामान्य नागरिक याच्यापासून कुठूनही वावगा झालेला नाहीये. जो पक्ष सत्तेवर येतो आपल्या देशात सुद्धा त्यांच्या पॉलिसीज, त्यांचे धोरण, त्यांचा ह्याचा पण सामान्यांवर परिणाम होतच असतो. त्यामुळे याला वेगळं करता येत नाही. सो मला असं विचारायचं होतं की अशी जी भावना आहे की राजकारण हे चिक्कल झालेलं आहे, डर्टी झालेलं आहे, एक तर ही अशी भावना का आलेली आहे, आणि दुसरी गोष्ट मला असं म्हणायचं की जर सगळे चांगले लोक जर बाहेर राहिले, म्हणजे चिखलात कमळ उगवतं, भले म्हणजे राजकारणात 100% लोक चांगले नाही आहेत, पण 5% लोक चांगले असतील ना, असतात. तर मग माझं असं मत आहे की जर सगळेच बाहेर राहिले, जर आता त्या दिवशी त्या काळात, जुन्या काळात जर एपीजे अब्दुल कलाम म्हणणं झालं असतं की नाही बाबा राजकारण काय, ते सायंटिस्ट होते, हो, बरोबर आहे. त्यांनी जर अगदी हे बरोबर. केलं असतं की नाही बाबा मला राजकारण नाही करायचंय, तर देश कसा पुढे गेला असता. आपण आज एवढं प्रगत देश आहोत, एवढ्या गोष्टीत आपल्याकडे, ते कशा झाल्या असत्या. तर मग तुम्हाला काय वाटतं की चांगल्या लोकांनी राजकारणात आलं पाहिजे, नॉट इन द सेन्स की पॉलिटिकलीच, काही तुम्ही म्हणजे ऍज अ सिटीजन सुद्धा तुम्ही भरपूर गोष्टी करू हो, शकता. हो. नाही, माझं तर उलट असं म्हणणं आहे या बाबतीत की तुमचा मुद्दा बरोबर आहे की का म्हणून चिखल. याला काही अंशी जे राजकारण करतात ते जबाबदार आहेत. आपण ही गोष्ट तर नाकारू शकत नाही. कारण जो काही भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, जो काही स्वैराचार बोकाळलेला आहे, त्यामुळे या गोष्टीची प्रतिमा मलिन झाली आहे आणि राजकारण वाईट आहे असं. म्हणूनच मी पहिल्या मुद्द्यातच तुम्हाला सांगितलं की राजकारण म्हणजे काय, त्या शब्दाची फोड करा. राज्याचं कारण, राज्याची कायदा सुव्यवस्था, राज्याची भरभराट, राज्याची समृद्धी, म्हणजे रामराज्य थोडक्यात आपण म्हणू. रामराज्यात सगळेच सुखी होते. तर राजकारणाचा तो उद्देश आहे. म्हणजे राज्याचं कारण सगळं करणं, म्हणजे जे काही त्याला गरजेचं असतं ते सगळं करणं. जेव्हा लोक हे लक्षात घेतील तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की केवळ 60% 70% लोक भ्रष्टाचारी आहेत, म्हणून आपण राजकारणात नाही जायचं. यांनी नुकसान आपल्या देशाचं होतंय. मी जेव्हा ही व्याख्या तुम्ही घ्याल की राज्याचं कारण, राजकारणाची जी प्रतिमा झालेली आहे ती प्रतिमा ही त्या शब्दाची नाहीये, व्यक्तींनी मलिन केलेली आहे आणि म्हणून राजकारण वाईट. तर राजकारण कधी वाईट असूच शकत नाही, कारण राज्यासाठी करण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना कारणं म्हटलेली आहेत. ही कारणांवर राज्याचं चांगलं होऊ शकतं, तर ते वाईट कसं असू शकतं. आणि मग ते करण्यासाठी तुम्हाला चांगल्या लोकांची गरज भासणारच आहे आणि कायम भासणार आहे. अनेक अब्दुल कलाम तुम्हाला लागणार आहेत, अनेक अशी लोक लागणार आहेत तुम्हाला की जे ह्या गोष्टीमध्ये येऊन आपलं सगळं दायित्व जे आहे, आपलं जे कर्तव्य आहे देशाप्रती, प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे, ते करण्यासाठी त्यांनी राजकारणात यावं. उलट मी म्हणेन चांगल्या लोकांनी राजकारणात यावं. पण इथे प्रॉब्लेम कसा होतो की एकदा सत्ता आली की असं एक म्हण आहे, ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. तर सत्ता आल्यानंतर माणसाने बिथरून जाऊ नये. उलट त्या सत्तेचा उपयोग राजकारणासाठी करावा. राजकारण म्हणजे राज्याचं कारण. तर काय आहे की मी तर आवाहन करीन आजच्या युवकांना की जे खरोखर मी म्हणेन जेनझी म्हणून काय वाटेल ते हे जरी लावलं तरी भारताच्या जेनझी बाबतीत मी खूप अभिमानी आहे, कारण ते कुणाच्याही गोष्टीने वाहवत जाऊन काहीही करत नाहीत. म्हणजे असं आहे की त्यांना स्वतःचा विचार करण्याची काहीतरी शक्ती आहे असं माझा विश्वास आहे. कितीही जणांनी नाकारलं तरी. तर त्या लोकांनी, युवकांनी पुढे येऊन, भलेही तुम्हाला त्याच्यामध्ये त्या प्रवाहात जायचं नसेल, पण एक थिंक टँक बनवून, एक प्रेशर ग्रुप बनवून जर तुम्ही काम करायला सुरुवात केली अगदी नियोजनबद्धपणे, तर तेही करू शकता. म्हणजे सगळेच काही राजकारणात येतील असं माझं म्हणणं नाही. मी किती आवाहन केलं तरी येतील असं माझं म्हणणं नाही. पण वेगळे पण भाग आहेत ना. तुम्ही समाजकार्य करताना जेव्हा प्रेशर ग्रुप बनवता, एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही समाजकार्य करताय की बाबा ठीक आहे, पुण्याची ही मुळा मुठा नदी जो संगम आहे ती किती घाण आहे.
म्हणजे त्या पाण्याचा सगळा वास येतो. आता समजा एक व्यक्ती अशी आहे की त्याला ते नदी नाले स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यासाठी त्यांनी लोक जमा केलेली आहेत आणि तो दबाव जेव्हा टाकतो तेव्हा प्रशासनाला मध्ये यावंच लागतं आणि काम करावंच लागतं. तर अशा पद्धतीने सुद्धा काम करता येऊ शकतं. त्याच्यासाठी राजकारणात जायची गरज नाही. पण ज्यांना त्याच्यामध्ये खरंच जाऊन चांगलं काम करायचं आहे त्यांनी जरूर जावं, कारण त्याच्याकडे ते मलिन आहे प्रतिमा हे नाही. राजकारण मलिन नाहीये, राजकारण करणारे मलिन आहेत. हा हा जेव्हा फरक समजायला लागेल ना तेव्हा लोक जास्त मोटिवेट होतील असं मला वाटतं. जॉग्राफी हम्म. की ती कशी डिटरमाइन करते, त्याचं मला एक्झाम्पल द्यायचं. तुम्ही एकदा पाकिस्तानचा एक्झाम्पल दिला होता ना, हो की खूप पॉलिटिक आपलं सॉरी जिओग्राफिकली चांगला देश आहे, पण त्या देशातली लोक अक्कल हो शून्य आहेत म्हणून त्यांचं हो तशी हो. सांगड आहे. तर जॉग्राफी खूप महत्वाची आहे. आता हम्म, आपण थोडंसं मागे जाऊया, थोडंसं इतिहासात डोकावूया. हम्म, तुम्हाला माहितीये ब्रिटनने अर्ध्यापेक्षा जास्त जगावर राज्य केलं, हम्म, हम्म, बरोबर आहे? हम्म, ते का करू शकले? कारण युरेशिया म्हणजे युरोप आणि आशियाचा बराच भाग त्यांच्या ताब्यात होता. हम्म, म्हणून ब्रिटन हा सगळ्यात त्यावेळी ताकदवान देश होता. त्याला हरवू शकणारं कोणीच नव्हतं. हम्म, कारण खूप भूभाग आणि जिओपॉलिटिक्सची काही काही थिअरीज सुरुवातीच्या काळात ज्या थिअरीज मांडल्या गेल्या पाश्चात्य विद्वानांकडनं, मी भारतीय विद्वानांचं बोलत नाहीये. भारतीय विद्वानांनी पण जिओपॉलिटिक्सच्या थिअरीज मांडलेल्या आहेत. पण आपण ब्रिटनचं उदाहरण घेतलं, आपण खूप मागे नाही जात आहोत. ब्रिटननी का राज्य केलं? कारण तो भाग त्यांनी स्वतःच्या ताब्यात घेतला आणि ते सगळ्यात ताकदवान बनले. कारण तो भाग जेव्हा तुमच्या ह्याच्यात येतो, आता आपलाच देश बघा, तो अतिशय श्रीमंत देश होता त्या आणि संपन्न होता, म्हणून कच्च्या मालाचा पुरवठा सगळा केला आणि मँचेस्टर उभं राहिलं. बरोबर. आज त्यांची औद्योगिक क्रांती ही केवळ भारतामुळे घडली, हम्म, कारण भारत त्यांच्या कंट्रोलमध्ये होता. हम्म, बरोबर आहे? शिवाय इथला सगळा पैसा त्यांनी लुटून नेला. कॉटेज इंडस्ट्रीज आपल्या बंद पाडल्या आणि सगळा कच्चा माल, रेल्वे सुद्धा त्यांनी त्याच्यासाठीच बांधली की पटकन माल नेता आणता यावा. बरोबर आहे? म्हणजे काय झालं की ते ताकदवान कशामुळे बनले? त्यांच्याकडे पॉवर पैशानीच येते आणि सत्तेने येते. तर सत्ता तर होतीच त्यांची, पण पैसा सुद्धा त्यांनी या भूभागातनं खूप मिळवला. म्हणजे जॉग्राफी महत्वाची आहे. आता दुसरी गोष्ट, तसंच ऑटोमन साम्राज्य आहे तुर्कस्तानचं, त्यांनी पण अतिशय मोठा भाग पादाक्रांत केला होता, म्हणून त्यांचं साम्राज्य खूप वर्ष टिकून राहिलं. त्यामुळे जॉग्राफी महत्वाची आहे. जसं मी पाकिस्तानचं उदाहरण दिलं, पाकिस्तानचं लोकेशन असं आहे, भौगोलिक स्थान त्यांचं असं आहे की त्यांची सीमा चीनला पण लागून आहे, त्यांची सीमा इराणला पण लागून आहे, त्यांची सीमा अफगाणिस्तानला पण लागून आहे. म्हणजे त्यांच्याकडून मिडल ईस्ट कडे जाणारा मार्ग आणि पर्यायाने युरोपकडे जाणारा मार्ग हा त्यांच्याकडून जातो. खूप स्ट्रॅटेजिक लोकेशन पाकिस्तानचं आहे भौगोलिक दृष्ट्या. म्हणजे खरं तर तसं पाहिलं तर तो देश खूप बलवान व्हायला हवा होता, कारण भौगोलिक परिस्थिती तुम्हाला बनवते. इराणला जसं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमुळं एवढ्या मोठ्या महासत्तांसमोर एक लेव्हरेज दिलं गेलं. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ सारखी क्षुल्लक गोष्ट आपल्याला वाटते, पण केवळ त्याच्या जीवावर आज 2 महासत्तांना इराण ब्लॅकमेल करू शकला. बरोबर आहे? तसा पाकिस्तानही आपलं भौगोलिक महत्ता जाणून करू शकला असता, पण भ्रष्ट लोक आणि भ्रष्ट सगळी त्यांची कारकीर्द, याच्यामुळे त्यांना ह्याची कधी जाणीवच होऊ शकली नाही. उलट त्यांच्या स्ट्रॅटेजिक लोकेशनचा फायदा इतरांनी अमेरिकेने तर सततच करून घेतलेला आहे. पाकिस्तानचं भौगोलिक स्ट्रॅटेजिक लोकेशन अमेरिके इतकं कुणीच एक्सप्लॉइट नाही केलं, पण पाकिस्तानला ते एक्सप्लॉइट करता नाही आलं आणि त्यांना आजही ते समजत नाही. त्यांना फक्त हेच वाटतं की आपल्याला पैसे मिळवायचा तो एक मार्ग आहे. कसं एक्सप्लॉइट केलं मॅम, काय त्याचं? कारण अफगाणिस्तानमध्ये त्यांना तालिबानला घालवायचं होतं. बरं. सोव्हिएत युनियनला घालवायचं, माफ करा, सोव्हिएत युनियनला घालवायचं होतं. सोव्हिएत युनियनचा पगडा होता. मग पाकिस्तानला पैसे दिले, पाकिस्तानने तालिबानला तयार केलं. पाकिस्तानमधनं तालिबान अफगाणिस्तानमध्ये गेले. नजीबुल्लाचं सरकार पाडलं, नजीबुल्लाला झाडाला लटकवलं फाशी, आणि तालिबान 1O ची बात बोलतीये मी.
1O, आता 2O चालू आहे. तर 1O त्यांनी तिथे कब्जा मिळवला. मग हे अमेरिकेने एक्सप्लॉइट केलं ना. रशियाचा, सोव्हिएत युनियनचा इन्फ्लुएन्स घालवण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानचा उपयोग करून घेतला आणि पाकिस्ताननी ते तयार केले. तालिबान इज द क्रिएशन ऑफ पाकिस्तान. तर पहिलं तसं झालं. आता दुसऱ्या वेळेसही पाकिस्तानचाच परत वापर करून घेतला गेला. आता इराणवर अटॅक करण्यासाठी सुद्धा पाकिस्तानचा, कशाला आसिफ मुनीर आणि याला ट्रम्पनी घरी जेवायला बोलवलं? उद्या इराण विरुद्ध त्यांचा वापर करून, कारण अमेरिकेहून इराणवर मिसाईल सोडण्यापेक्षा पाकिस्तानमधनं सोडणं परवडतं ना. तर हे स्ट्रॅटेजिक लोकेशनचं महत्व असतं. ते स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हे स्ट्रॅटेजिक हे आहे, लोकेशन आहे, जिथून 19% व्यापार जगाचा चालतो. ते जर तुमच्या कंट्रोलमध्ये असेल तर तुम्ही कुणालाही नाचवू शकता तुमच्या इशाऱ्यावर. त्यामुळे जॉग्राफी ही खूप मॅटर करते. म्हणूनच जिओ पॉलिटिक्स म्हटलं जातं. मला पुढचं असं विचारायचं तुम्हाला की आता जसं जिओ पॉलिटिकली प्रत्येकाला, तसं इंडियाला जिओ पॉलिटिकली काय फायदे आहेत? म्हणजे हाऊ जॉग्राफिकली वी आर ऑल्सो पॉवरफुल. आणि दुसरा परत पुढचा असं पण एक प्रश्न आहे की आता जी सिच्युएशन चाललेली आहे, हे सगळे इस्रायल इराण वॉर, आता परत सीज फायर झालं होतं, परत एंडला आलं, आता परत सीज फायर झालेलं आता एवढी मला कळली. हो, बरोबर आहे. तर हे सगळं कुठल्या दिशेने चाललेलं आहे? आणि बरं ठीक आहे, हे संपवा, मग आपण पुढचा प्रश्न विचारू. हे बघा, आता जे युद्ध चाललेलं आहे ते युद्ध सुरू करण्याचे दोन उद्देश वेगवेगळे. दोन देशांनी हल्ला केलाय. दोन्ही देशांचा उद्देश वेगळा आहे. एकानी आपला उद्देश लपवला नाही जो खरा आहे, आणि एकानी लपवला आणि त्याचा उद्देश वेगळा होता. मी अमेरिकेची गोष्ट करते. अमेरिकेला इंटरेस्ट आहे इराणकडे असलेल्या प्रचंड तेल साठ्यामध्ये. पण अमेरिकेने बनाव असा केला, जे ते नेहमीच करतात, की त्यांना तेलाची त्यांना रेजिम चेंज करायचंय, कारण इराणचं रेजिम हे खरोखरच अॅट्रॉसिटी करणारं होतं त्यांच्या जनतेवर. त्यांनी अनेक निर्दोषांना फासावर लटकवलं, अनेक बायकांना भर चौकामध्ये दगडाने मारलं, ठेचून वगैरे, असं त्याच्यामध्ये आपण नको जायला, पण ते होतं. आणि इराणी लोकच त्याच्यावर विरुद्ध उठाव करत होते, म्हणून मग ते कारण अमेरिकेला फार सोयीचं वाटतं, म्हणून त्यांनी ते दिलं. पण त्यांचा मूळ उद्देश हा तेलावर. इस्रायलची गोष्ट वेगळी आहे. इस्रायलला इराण हा त्यांच्या अस्तित्वाला असलेला धोका आहे, एक्झिस्टेन्शियल थ्रेट ज्याला आपण म्हणतो. आणि मला देश म्हणून जिवंत राहायचं असेल तर मी सारखंच मागे वळून अरे कधी हल्ला होतोय म्हणून बसलो तर माझी प्रगती होणारच नाही कधी, कारण कायम त्याच्यामध्येच. म्हणून इराणचा कुठलाही न्यूक्लिअर प्रोग्राम, कारण न्यूक्लिअर प्रोग्राम जर इराणनी डेव्हलप केला तर पहिला हल्ला इस्रायलवर होणार आहे, इस्रायललाही माहिती आणि सगळ्या जगाला माहिती आहे. त्यामुळे इस्रायल हा एक्झिस्टेन्शियल थ्रेट आहे आणि आम्हाला यांना संपवायचं आहे, या प्रोग्रामला. आणि IRGC म्हणजे इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड जे आहेत त्यांचे आणि त्यांचं सरकार, यांना संपवायचंय हे इस्रायलनी स्पष्ट केलेलं होतं. म्हणजे त्यांनी कुठेही आडपडदा ठेवलेला नव्हता आपल्या उद्देशामध्ये, अमेरिकेने ठेवला होता. आता भारतावर त्याचा होणारा परिणाम किंवा भारताची भौगोलिक परिस्थिती. काही काळापूर्वी आपण असं जरूर म्हणू शकत होतो की आमच्या एका बाजूला सागर आहे, एका बाजूला हिमालय आहे, आमच्या एका बाजूला हे आहे, तर आमचा देश सुरक्षित आहे. पण इतिहासाने ते चुकीचं ठरवलं आहे. आपला देश काही सुरक्षित भौगोलिक कारणांमुळे नव्हता. आत्ता भौगोलिक ॲडव्हान्टेज आपल्याला तसं पाहिलं तर आपल्याकडे मुबलक पाणी आहे, आपल्याकडे मुबलक उपजाऊ जमीन आहे आणि आपली इकॉनॉमी सेल्फ सस्टेनेबल आणि सेल्फ कंटेंट आहे. तसा भौगोलिक फायदा खूप नाही आहे. पण जिओ पॉलिटिक्स हे केवळ भूगोलावरच लढलं जात नाही आता, कारण त्या पूर्वीच्या थिअरीज आता जसा काळ बदलतो तसे आयामही बदलतात, थिअरीजही बदलतात, त्या काही कायम राहू शकत नाहीत. आता आपल्याला विमान रहित ड्रोन वापरायची सवय झाली आहे युद्धामध्ये, है ना. आपल्याला वैमानिक रहित विमानं पाठवायची सोय झालेली आहे आणि हल्ले करायची सोय झाली. तर आता जिओ पॉलिटिक्सची थिअरी बदलणार ना, त्याच्यामध्ये थिअरी टेक्नॉलॉजी, सायबर वॉरफेअर आहे, हे आहे, या थिअरी झाल्या. पण ह्याच्याही पलीकडे जाऊन आपला आत्ता स्ट्रॉंग पॉइंट मला असं वाटतोय की जिओ पॉलिटिक्सची जी डिप्लोमसीची थिअरी आहे,
म्हणजे डिप्लोमॅटिक रिलेशनशिप्स विथ कंट्रीज अँड 1-to-1 डिप्लोमॅटिक रिलेशन्स विथ कंट्रीज. तर ही जी थिअरी आहे यानी पण खूप चांगलं अचीव्ह होऊ शकतं आणि आपली इमेज चांगली घडू शकते ह्याच्यामध्ये. तर ह्या ज्या डिप्लोमॅटिक रिलेशन्स आहेत, आत्ताच बघा, आपले काही जहाज सोडले, आपल्या जहाजावर हल्लाही झालाय आणि आपण त्याच्यावर निषेधही नोंदवलाय, बाकीचं सगळं झालेलं आहे. पण आपले काही जहाज इराणनी सोडले. आता इराणनी सोडले का सोडले? तर इराणशी आपण वैर कधीच केलेलं नाहीये. इराणला आपण काही गोष्टींची मदत करत गेलेलो आहे, म्हणजे औषधांची. कारण आपण वर्ल्ड्स फार्मसी आहोत. भारताला वर्ल्ड्स फार्मसी म्हणलं जातं. कारण सगळी जेनेरिक औषधं जी आहेत ती भारतात होतात आणि जगभरात ती जातात. त्यामुळे भारत देशाला जसं मॅन्युफॅक्चरिंग हब जसं जगाचं चायनाला म्हटलं जातं, तसं भारताला फार्मास्युटिकल, इट इज वर्ल्ड्स फार्मसी असं म्हटलं जातं. आपला भारत देश हा जगाची फार्मसी आहे. त्यामुळे आपण औषधांचा पुरवठा करणं, काही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणं, हे सतत करत गेलेलो आहोत आणि आपली इस्रायलची मैत्री ही इराणच्या या गोष्टीच्या कधीच आड आली नाही. ह्याला डिप्लोमसी म्हणतात. याला हे म्हणतात की दोन शत्रू देश आहेत, पण तुम्ही दोघांशी मैत्रीचे संबंध. तर ह्यानी जी पॉवर मिळते ही जिओपॉलिटिकलच पॉवर आहे ना, कारण त्या देशाच्या भौगोलिक ह्याच्यावर पण तुमची पॉवर आहे, पण सॉफ्ट पॉवर आहे. तुम्हाला बळाने ती वापरावी नाही लागत. तसंच दुसऱ्या देशाच्या बरोबर पण तुमची आहे, ते तुम्हाला सगळं इंटेलिजन्स, इस्रायल आपल्याला सगळी मदत करतो, इंटेलिजन्स शेअर करतो, युद्धांमध्ये मदत करतो, धुरंधर पिक्चर मध्ये दाखवलेलं इस्रायलने कसं मदत केली. सगळंच शेअर करतो. ते न मागता आपल्याला मदत मिळालेली आहे. त्यामुळे तिथे पण आपली आहेच ना पॉवर. तर ही जी नवीन थिअरी आहे ना डिप्लोमसीची, मला वाटतं ती जास्त सोयीची ठरेल. म्हणजे ही मी स्वतःच विचार केला की जिओपॉलिटिक्समध्ये ही थिअरी का असू नये. तर डिप्लोमसी ही जी आहे ती मला वाटतं सगळ्या देशांनी अवलंबली पाहिजे, तर सगळेच गुण्यागोविंदांनी नांदतील. कारण काय आहे की तुम्ही एखाद्या गटामध्ये, आता आपण राजकारणातच म्हणतो कुणीच कायमचा शत्रू किंवा मित्र नाही, तर ही डिप्लोमसीच आहे ना. माझा कोणीच कायमचा शत्रू नाही आणि कोणीच मित्र नाही, ही डिप्लोमसीच आहे. म्हणजे मग या सगळ्या देशांनी जर हा मार्ग अवलंबला तर जग नंदनवन बनेल. पण तसं होत नाही. तसं प्रत्येक जण तसाच विचार नाही करत. मॅम, हे पण यांनी ही जी डिप्लोमसी जी आहे कशी क्रिएट केली असेल? म्हणजे असं काय आपण त्याला आपण कूटनीती म्हणू शकतो. आता काय आहे की म्हणूनच म्हणते ना, चांगल्या व्यक्तींनी राजकारणात यायला पाहिजे. आता एक माणूस जो फॉरेन सर्व्हिसमध्ये आणि अनेक देशांमध्ये राजदूत म्हणून राहिलेला आहे, त्याला जर तुम्ही एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर केलं, जो IAS कॅटेगरीचा आहे आणि अनेक देशांमध्ये त्यांनी राजदूत म्हणून काम केलेलं आहे, म्हणजे त्याला सगळी जाणीव आहे. राजदूत डोळे उघडून काम करत असतात. त्या देशाची सगळी परिस्थितीची जाणीव आहे, तिथे काय चालतं याची जाणीव आहे, सगळं आहे. अशा व्यक्तीला, ज्याला ज्ञान आहे सगळ्या जागतिक राजकारणाचं आणि जिओपॉलिटिक्सचं आणि त्याच्याशी असलेल्या सगळ्या गुंतागुंतीच्या बाबींचं, त्याला जेव्हा तुम्ही एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर बनवता, तेव्हा आपोआप ती डिप्लोमसी तुम्ही तिकडे ट्रान्सफर करता. म्हणूनच आता हा व्यक्ती राजकारणातला नाही. तुमच्या पहिल्या प्रश्नाला मी निगडीत ठेवते. हा व्यक्ती राजकारणात नाही, पण हा व्यक्ती आला ना राजकारणात आणि तो चांगलं काम करतोय. तर डिप्लोमसी ही सॉफ्ट पॉवर गणली जाते, ही हार्ड पॉवर नाही, ही सॉफ्ट पॉवर आहे. आणि सॉफ्ट पॉवर कशी वापरायची हे तज्ज्ञ लोकांना फक्त कळू शकतं. आणि ती तज्ज्ञ लोक जर तुमच्याकडे असतील तर मग हे करणं फार सोपं आहे. जसं सॉफ्ट पॉवर मी वापरतो कॉलेजमध्ये. सगळ्यात पहिलं तर हाच की अमेरिका कुठल्या दिशेने चाललाय आता, कारण आता जसं सगळ्यांचं डोनाल्ड तात्या जसे करतायत, वागतायत, आणि तो खरंच तात्या आहे. आणि तो खरंच तात्या आहे. तो पारावर बसून तंबाखू मळत जी लोक बोलतात ना, तसंच बोलतो. आज हे बोलतो, उद्या ते बोलतो, मनात येईल ते बोलतो. फॉर्मॅलिटी, स्टेट्समन ज्याला म्हटलं जातं, एक स्टेट्समन म्हणून त्याची इमेज मला कधीच वाटली नाही. तो असा काय चाललंय करत. तर अमेरिका कुठं चाललंय? आणि आता तरी जे दिसतंय, सगळ्यांनाच दिसतंय म्हणता येईल, किंवा जी परिस्थिती निर्माण झाली, तर अमेरिका सगळ्यांना असं वाटतं की डाऊनफॉल चाललाय, होतोय.
हम्म. किंवा होईल. हम्म. तर व्हॉट डू यू थिंक ऑन दॅट? तर आता असं वाटतं आपल्याला की अमेरिकेचा लगेच डाऊनफॉल होईल, पण काय आहे, आपण असं बोलत असताना केवळ ट्रम्पच्या म्हणजे इन्सॅनिटीज ज्या त्याचा चक्रमपणा आहे किंवा तो जे काही बरळतो किंवा आज कुणाच्याही पर्सनल आयुष्यामध्ये तो जातो, तो मॅक्रॉनच्या बाबतीत त्याची बायको त्याच्याशी चांगलं वागत नाही म्हणून तो चुकीचे निर्णय घेतो म्हणतो, म्हणजे हे एखाद्या राजकारणाला शोभत नाही. पण ट्रम्पमुळे आपल्याला काय वाटतं की अमेरिका खाली चाललेली आहे, खूप हे करत चालली आहे. पण आपण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो की अजूनही रिसर्च डेव्हलपमेंटमध्ये अमेरिका खूप पुढे आहे. शस्त्रास्त्रांच्या पण सगळ्या इनोव्हेशनमध्ये ते खूप पुढे आहे. त्यांच्याकडे नासा सारखी संस्था आहे जी संशोधनामध्ये नंबर 1 आहे. त्यांच्याकडे स्किल्ड वर्कफोर्स खूप आहे आणि अनेक वर्षांचं त्यांच्याकडे जे प्रभुत्व आलेलं आहे ते केवळ एका व्यक्तीच्या इडिओसिंक्रसीजमुळे ते खाली जाणार नाहीत. हां, नक्की त्याला धक्का बसलेला आहे, त्यांच्या इमेजला सगळ्यात मोठा धक्का बसलेला आहे. म्हणजे अमेरिका काही सरळ कधीच नव्हती. अमेरिका हा देश सरळ कधीच नाही. हेनरी किसिंजरचं वाक्य आहे की इट इज बॅड टू बी द एनिमी ऑफ अमेरिका बट इट इज फेटल टू बी अ फ्रेंड ऑफ अमेरिका. म्हणजे त्यांचं पूर्वापारपणे त्यांचे फक्त सेल्फ इंटरेस्ट आणि महासत्ता बनणं हेच आहे. ट्रम्प त्यापासून वेगळा नाही किंवा त्याच्या आधीचेही राष्ट्राध्यक्ष त्यापासून वेगळे नाही आहेत, कोणीही नाहीये. सगळ्यांनी हेच केलेलं आहे. मी जे उदाहरण दिलं की इराणवर हल्ला करताना रेजिम चेंज म्हणाले, इराकवर हल्ला करतानाही तेच म्हणाले होते. वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन्स आहेत सद्दाम हुसेनकडे, एकही नाही निघालं शस्त्र मास डिस्ट्रक्शनचं त्याच्याकडे. पण इराकच्या तेलावर ताबा मिळाला ना. इराकने जे डॉलरच्या विरुद्ध युद्ध पुकारलं होतं आणि युरोमध्ये जेव्हा सद्दाम हुसेन तेल विकायला लागला तेव्हा इराकवर हल्ला झालाय. म्हणजे काही तो ट्रम्प नव्हता त्यावेळी, जॉर्ज डब्ल्यू बुश होता. पण एवढा मोठा हल्ला करून हे करून तो पण चक्रमच म्हणायला पाहिजे. तरी अमेरिका आज महासत्ता आहे. तर इतक्या लवकर ते होणार नाही. हां, पण असे अनेक ट्रम्प जर पुढे सिरीजने यायला लागले तर मात्र डाऊनफॉल निश्चित आहे. पण त्यांच्या इकॉनॉमीला आता धक्का थोडासा बसलेला आहे. दे हॅव टेकन हिट. कारण एवढा मोठा वॉर तर त्यांचा रोज $1 बिलियन चुरडा होत होता. त्यांच्यावर कर्ज पण आहे. पण अजूनही त्यांचे जेव्हा मूलभूत स्ट्रक्चर जेव्हा स्ट्रॉंग आहेत ना, जसे संशोधन आहे हे आहे, तोपर्यंत काही काय कोणी हलवू होत शकत नाही. नाही. तर याला पूर्ण बाजूनी विचार करायला लागतो. एक राजकारणी केवळ हे करू नाही शकत. आता आपण जसं बघितलं की आता तेल म्हणण्यापेक्षा गॅसचा शॉर्टेज झाला होता. तर तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की ऑइल, गॅस आणि असे जे नॅचरल मिनरल्स आहेत हे एक वेपन म्हणून पण वापरलं जाऊ शकतं. वापरलं जात आहे ना आता. मग तेच सगळं चाललंय की हे एक वेपन म्हणून त्या गोष्टी वापरल्या जात आहेत. पण मग हे जे जसं त्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत, डिसएडव्हान्टेजेस पण असणार ना. नाही ना, ह्याचं काय आहे की जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही शस्त्र म्हणून वापरता आणि जोपर्यंत तुमची त्याच्यावर डिपेंडन्सी आहे तोपर्यंत हे शस्त्र म्हणून वापरलं जाणारच आणि ह्याचे दूरगामी परिणाम होणारच. आता इराण ते शस्त्र म्हणून वापरते. अमेरिकेने त्या तेलावर कंट्रोल करण्यासाठी किती भानगडी केल्या. इराकला संपवलं, सौदी अरेबियावर कंट्रोल ठेवलेला आहे, कतारवर कंट्रोल ठेवलेला आहे, बहरीनवर कंट्रोल ठेवलेला आहे, UAE कंट्रोल ठेवलेला आहे. त्यानंतर इराणवर त्यांनी हल्ले केलेले आहेत, इराकवर हल्ले केलेले आहेत आणि व्हेनेझुएलाच्या प्रेसिडेंटला झोपेतनं उठवून अमेरिकेला न्यून अटकेत टाकलं. व्हेनेझुएलामध्ये किती ऑइलचा साठा आहे. अमेरिका काय करते त्या ऑइल तेलाला कंट्रोल करण्यासाठी तर एवढे सगळे कोलांट्या उड्या मारतीये अमेरिका. पण हे बॅकफायर गेलं तर अमेरिकालाच बॅकफायर तेच म्हणते ना की बॅकफायर आता सुद्धा झालंय ना. हॉर्मुसनी ब्लॅकमेल झालंच ना, त्यांना सीज फायरला यावंच लागलं ना. तर हे बॅकफायरच आहे. पण अमेरिकेवर हल्ला करणं इतकं सोपं नाहीये. अमेरिकेवर तिकडे हल्ला करणं आणि त्याचा मग सामना करणं इतकं ते पण किती बघा ना की सोपं अमेरिका
बाजूलाच आहे ना असं की हो, मग ती युद्ध सगळं दारात दुसऱ्यांच्या दारात घडवते ना आणि कंट्रोल करतं. त्यांची तीच पॉलिसी आहे. त्यांना सगळं तेल जेव्हा ते त्यांच्या कंट्रोलमध्ये आणतील, म्हणजे तो जो भूभाग, जो तेलाच्या जिथे खाणी आहेत, तो भूभाग त्यांच्या कंट्रोलमध्ये आला, की जॉग्राफी त्यांच्या कंट्रोलमध्ये आली, पॉवर त्यांच्या कंट्रोलमध्ये आली. पण मग तसं मग ऑस्ट्रेलिया का नाही करू शकलं? कारण ऑस्ट्रेलिया पण दूरच आहे तसं बघायला गेलं तर. पण ऑस्ट्रेलियाला तेवढं, महत्व ऑस्ट्रेलिया नाही. ही महासत्ता नाहीये. त्यांच्याकडे शस्त्रास्त्र एवढी चांगली नाहीयेत. त्यांच्याकडे बाकीचे रिसोर्सेस एवढे चांगले नाहीयेत जेवढे अमेरिकेकडे आहेत. अमेरिका ही जागतिक महासत्ता आहे. आजही त्याला आपण जागतिक महासत्ता म्हणूनच ओळखतो. आपण ऑस्ट्रेलियाला नाही ना ओळखत जागतिक महासत्ता. एक 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 दिवस असा होता, ब्रिटन पण जागतिक महासत्ता होती, पण आता ब्रिटन कुठेच नाहीये. आता जागतिक महासत्ता कोण आहेत? अमेरिका, चीन, रशिया आणि आपण. इकॉनॉमी वाईज बाकी सगळ्या चाललोय म्हणजे गोष्टींच्या आपण त्या आहे. दिशेने. आता आपण शस्त्रास्त्र विकायला लागलो. आपण विचार तरी केला होता की भारत शस्त्रास्त्र विकेल? आपले शास्त्रज्ञ आहेत, त्यांना आपण क्रेडिट दिलं पाहिजे. आकाश सारखं त्यांनी सिस्टीम डेव्हलप केली, ज्याच्यावरनं आपण ड्रोन सगळे घालवून टाकले. आज आपलं इस्रो कुठल्या कुठे जात आहे, की आपण नासाचे पण सॅटेलाइट सोडतोय. तर काय आहे की हे जे आपण करतोय संशोधन आणि हे जे सगळं आहे यांनी नक्की महासत्ता बनता येतं. जसा अमेरिका फायदा उचलतो लांब असल्याचा, तसं रशिया पण उचलू शकतो. रशियाने हा. उचलला आहे ना. अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत इन्फ्लुएन्स होता. त्यानंतर बऱ्याच आपल्यावर पण सोव्हिएत इन्फ्लुएन्स होता. जेव्हा नेहरू, इंदिरा गांधी होते तेव्हा सोव्हिएत इन्फ्लुएन्सच होता. अजित डोल एकदा बोलले होते की इंडियाज एनिमीज आर नॉट, इंडियाज एनिमीज आर विद इन इंडिया. ऑफकोर्स दे आर नॉट की पाकिस्तान इज एनिमी और ऑफकोर्स असतं ना. आपल्याकडे जेव्हा संकट, आता आपण सर्जिकल स्ट्राईक केला, किती जणांनी आपल्याच सैन्याला शिव्या घातल्या? तुम्ही सत्तेत असलेल्या लोकांना शिव्या घाला, पण जे सैन्य राजकारणाच्या बाहेर आहे त्याला तुम्ही राजकारणात ओढून त्यांच्यावरच अविश्वास दाखवणं. तर एका व्यक्तीला तुम्ही घाला ना, किती शिव्या घालायच्यात तेवढ्या घाला. मोदींना शिव्या घाला, त्यांच्या सरकारला शिव्या घाला, किती घालायच्यात तेवढ्या घाला. पण केवळ तुम्ही त्यांच्यावर चिडून आहात म्हणून तुम्ही आपल्या सैन्याचं मनोबल जेव्हा घालवता ना, तेव्हा मग दोभाल जे म्हणतात ते खरं आहे ना. बरोबर आहे की नाही? ते म्हणतात ते खरं आहे. तुम्ही तुमच्या शास्त्रज्ञांवर अविश्वास दाखवता, तुम्ही तुमच्या सैन्यावर अविश्वास दाखवता, तुम्ही तुमच्या विद्वानांवर अविश्वास दाखवता. मग तर तुम्ही ते करत असाल जे देशाच्या भरभराटीसाठी जे काही कॉन्ट्रीब्युशन ते देत असतात. केवळ तुम्ही एका व्यक्तीच्या वरच्या रागामुळे जर तुम्ही ह्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्सना, ज्या आपल्याला महासत्ता बनवतात आणि जे आपलं रक्षण करतात, जे सैन्यबल, त्यांना तुम्ही राजकारणात ओढून पुरावे मागता. असे पुरावे जर आपण जगभरात दिले की आम्ही असं केलं, तर आपल्या परत टॅक्टिक्स पण शत्रूला समजतील. ह्याचं सामान्य ज्ञान पण या लोकांना असू नये का? आणि म्हणून दोभाल जेव्हा म्हणतात की इंडियाज एनिमीज आर विद इन इंडिया, ते काही खोटं नाहीये. अनेक घटक आहेत, पण आपल्याला कॉन्ट्रोवर्सीमध्ये नको जायला. कुठली कंट्री सॉफ्ट पॉवर ही खूप चांगल्या पद्धतीने यूज करते? आता सॉफ्ट पॉवर चांगल्या पद्धतीने यूज करणारे आपणच, कारण आपल्याकडे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर जो आहे तो अतिशय निष्णात आहे या बाबतीत. तर आणि कुठलाही देश सॉफ्ट पॉवर चांगल्या पद्धतीने हे करू शकतो. सॉफ्ट पॉवरचा आणखी एक आयाम आहे की जेव्हा तुम्ही सॉफ्ट पॉवर केवळ डिप्लोमसीमुळेच येते असे नाही, डिप्लोमसीचे पण काही आयाम आहेत. जसं आपण जेव्हा इराणला मदत करतो औषधांची आणि याची, मोबदला त्यांच्याकडनं काहीच मागत नाही, ती आपण केलेली मदत असते. जेव्हा आपण अफगाणिस्तानमध्ये त्यांची पार्लमेंट बिल्डिंग बांधून देतो तेव्हा ती मदत असते. जेव्हा तिथल्या गरीब जनतेला आपण गहू आणि इतर सगळं धान्य सगळं पाठवतो तेव्हा ती मदत असते आपली. त्याच्या बदल्यात आपण काही घेत नाही. त्यांच्या भूभागावर आपण कंट्रोल कधीच सांगत नाही. त्यांना आपण म्हणत नाही की याच्या मोबदल्यात आम्हाला हे द्या. जसं आपण मॉलदीव्समध्ये स्टेडियम बांधून दिलं क्रिकेटचं,
अफगाणिस्तानमध्ये क्रिकेटचं स्टेडियम, नायजेरियामध्ये आपण वॅक्सिन्स पाठवले, सगळ्या जगभरात आपण कोविडच्या काळात वॅक्सिन्स पाठवले. त्याचा आपण पैसा घेतला नाही किंवा मोबदला घेतला नाही, पण आज ते सगळे देश कृतज्ञ झाले. बरोबर आहे, कृतज्ञ झाले. ह्याला सॉफ्ट पॉवर म्हणतात. ह्याच्या उलट हार्ड पॉवर काय असते हे मी तुम्हाला सांगते. पण मग मॅम टर्कीने तर इंजेक्शन घेतले आणि परत टर्कीने शेवटी पाकिस्तान ते शत्रुत्व आहेच आहे ना. म्हणून मानवताच्या ह्याच्याखाली आपण मदत केली. पण आता माझं वैयक्तिक मत आहे, कोणी मान्य करो न करो, अशा देशांना मदत करायचीच कशाला जे तुमच्या विरोधात उभे राहतील. करू नये. पण आता मी ह्या मुद्द्यावर येते की ही सॉफ्ट पॉवर, ह्याच्या विरुद्ध मग हार्ड पॉवर काय आहे, तर चीन जे करतं ते हार्ड पॉवर आहे. म्हणजे चीनही काय करतं की चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हे तुम्हाला घ्या पैसे, पण ते पैसे चीननी कर्ज म्हणून दिलेले असतात आणि प्रचंड व्याजदरावर दिलेले असतात. आणि आता तो बांधायचा आहे रस्ता. तो रस्ता बांधण्यासाठी मग पाकिस्तानी लोकांना रोजगार मिळायला पाहिजे की नाही, कारण तो पाकिस्तानमधनं रस्ता जातोय. पाकिस्तानी लोकांना रोजगार मिळत नाही, चीनी लोक येतात आणि तिथे काम करतात. म्हणजे काय आहे की पाकिस्तानला दिलेल्या कर्जातनं चीनी लोकांना पगार दिले जातात. त्यातले अर्धे पैसे तर ते पाकिस्तानी मिलिटरी जनरलच आपल्या खिशात घालून ठेवतात. म्हणजे तिथूनही चायना पण बुडालेला आहे त्याच्यामध्ये. पण श्रीलंकेचं एक पोर्ट चायनाने घेतलं. चायना काय करते, तुम्हाला पैसे देते पण कर्जाने देते आणि तुमच्या भूभागावर हक्क सांगते. याला सॉफ्ट पॉवर नाही म्हणत, याला हार्ड पॉवर. ह्याला हार्ड पॉवर म्हणतात. मग सॉफ्ट पॉवर तोच करू शकतो ज्याला इंटेन्शन आहे ते करण्याचं आणि ज्याच्याकडे निष्णात लोक आहेत ते करण्यासाठी. इंटेंट फार महत्वाचं आहे. इंटेंट तुमचा जर चांगला असेल तरच सॉफ्ट पॉवर येऊ शकते. इंटेंट तुमचा चांगला नसेल आणि त्याच्यामध्ये तुमचा काहीतरी हेतू असेल तेव्हा सॉफ्ट पॉवर येऊ शकत नाही. तर सध्या तरी आपणच करतोय, कारण आपण निर्हेतुक मदत करतोय. आणि जेव्हा निर्हेतुक मदत, आता तुम्ही पहा, पहिलं तालिबान हे अतिरेकी पाठवत होतं काश्मीरमध्ये आणि आपल्या लोकांना, आपल्या सैन्याला मारत होतं. आता दुसरं तालिबान ते आपल्याकडे येत आहे, आपल्याला या म्हणतंय, मदतीसाठी कृतज्ञ आहे. भारतीय तुम्ही लोक जर अफगाणिस्तानला जाल तर एखाद्या हॉटेलमध्ये जाल तर पैसे नाही घेत, मेहमान आहे तुम्हा हमारा म्हणतात. तुम्ही जर युट्यूबवर व्हिडिओज बघितले तर ते लोक किती चांगलं वागतायत आपल्याशी बघा. हे कशामुळे वागतायत, कारण आपण तिथे मदत निर्हेतुकपणे केलेली आहे आणि त्याच्यासाठी ते कृतज्ञ आहेत. म्हणून आज तालिबान 1O आणि 2O मध्ये आपण कुठे आलो पहा. 1O आपल्या विरोधात होतं, कंदाहारचं अपहरण तालिबान 1Oच्या वेळीच झालेलं आहे. इंडियन एअरलाइन्सचं जे विमान अपहरण करून तिकडे नेलं, ते कंदाहारला नेलं अफगाणिस्तानमध्ये, ते तालिबान आणि पाकिस्तानच्या मदतीनं तर झालेलं आहे. ते तालिबान 1O कुठे आणि हे तालिबान 2O कुठे, जे पाकिस्तानला शिव्या घालतंय आणि भारताला दोस्त म्हणतंय. हे कशामुळे झालं? सॉफ्ट पॉवरमुळे. मग ही पॉवर आली ना आपल्याला. पॉवर म्हणजे आपल्याला भूभागावर कंट्रोल करायचा नाहीये, पण वी हॅव पॉवर ओव्हर द माइंड्स ऑफ अफगाणी पीपल, माइंड्स ऑफ इराणी पीपल, माइंड्स ऑफ इस्रायली पीपल, माइंड्स ऑफ रशियन पीपल. थोडक्यात आपण त्यांच्या हृदयात शिरलेलो आहे. हां, आणि जेव्हा हृदयावर राज्य करतो तेव्हा बाकीचं काय करायची गरज आहे. ते बरोबर आपल्या मदतीला उभे राहतात. टेक्नॉलॉजी जसं तसं वाढत चालली आहे. हो. म्हणजे हे AI सॉफ्टवेअर सो हे जिओ पॉलिटिकली पीसफुल गोष्टींकडे येऊन चाललंय का? नाही, ह्याचे दोन्ही उपयोग आहेत. पीसफुलसाठी पण उपयोग आहे आणि ह्याचा एक प्रभावी शस्त्र म्हणूनही वापर केला जातो. म्हणजे सायबर अटॅक, मालवेअर सोडणं, हे करणं, हे जे आहे, किंवा माहिती काढून घेणं, एस्पियोनाज, जे डिजिटल एस्पियोनाज म्हणजे डिजिटल हेरगिरी ज्याला आपण म्हणतो, ते सगळं करणं, सायबर अटॅक्स करणं. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या हॅकर्सनी उत्तर प्रदेशमधल्या 2-3 हॅकर्सनी स्टेट बँक ऑफ पाकिस्तान 24 तास हॅक करून ठेवलेली होती. म्हणजे इतकं त्यांनी काही केलं नाही. खरं तर ते सगळा पैसा
गायब करू शकले असते. त्यांना फक्त धडा शिकवायचा होता आणि साधी मुलं होती ती कॉलेजला जाणारी. तर हे जर ते करू शकतात तर तुम्ही बघा किती हे सायबर वॉरफेअर, मालवेअर सोडणं, बिघाड घडवून आणणं, तंत्रज्ञानाचा वापर करून फार मोठं हे करू शकतात. म्हणजे टेक्नॉलॉजी इज अ पॉवरफुल वेपन, जिओ पॉलिटिकल वेपन. ते हार्ड पॉवर मध्ये मोजलं जाणार का सॉफ्ट पॉवर मध्ये मोजलं जाणार? हार्ड. टेक्नॉलॉजी इज नॉट सॉफ्ट पॉवर. हां, टेक्नॉलॉजी तुम्ही चांगल्या कामासाठी उपयोग करत असाल तर सॉफ्ट पॉवर म्हणली जाते. म्हणजे एखाद्या देशाला टेक्नॉलॉजिकल मदत करणं, की तुमच्याकडे स्टेट ऑफ द आर्ट बाबा डाटा सेंटर आम्ही उभं करतो किंवा एक हे करतो किंवा तुम्हाला ही टेक्नॉलॉजी आम्ही उपलब्ध करून देतो, हेल्थ केअरमधली असेल ही असेल, ती सॉफ्ट पॉवर होऊ शकते. पण हे जे आहेत, पण जास्त करून याचा उपयोग हार्ड पॉवर म्हणूनच केला जातो, दुसऱ्यांना नुकसान करण्यासाठीच केला जातो. तर एक्झाम्पल म्हणलं की जसं टिकटॉक आपण बॅन केलं, हम्म. चायनाचा ऍप होता तो हम्म. आपली इन्फॉर्मेशन हे करायचा. हो हो. तर त्या ह्याच्यातच झालं ना हार्ड पॉवर. हा, नाही, ते हार्ड पॉवर काय आहे की टिकटॉक वगैरे हे सोशल मीडिया आहे ज्याच्यावर आपण बंदी का आणली, कारण त्यावेळी गलवानची इन्सिडेंट झालेली होती. आपल्याला रिॲक्ट करणं तर गरजेचं होतंच. त्यामुळे आपण त्यांचे 350 ॲप बॅन केले आणि त्याचा प्रचंड फटका चायनाला बसला आणि चायना सुतासारखा सरळ आला नंतर. मग बोलणी करू, मग हे करू, मग ते करू, मग ट्रेड टॉक हे करा. कारण काय आहे, आपण फार मोठं मार्केट आहोत. आपली जिओ पॉलिटिकल पॉवर त्याच्यामध्ये पण आहे की आपण प्रचंड मोठं मार्केट आहोत आणि आतल्या आतच आतल्या आताच आहोत आणि बाहेरून पण आपल्याला, आपण तेल किती ह्या सगळ्या देशातनं आपण तेल घेतो. आपण व्हेनेझुएलाचं पण ऑइल घेतो. ट्रम्प म्हणला म्हणून तिथून घेतोय असं नाही, आधीपासून व्हेनेझुएलाचं घेतोय, रशियाचं घेतोय, सौदी अरेबियाचं घेतोय, बहारीनचं घेतोय, कुवेतचं घेतोय, इराकचं घेतोय, इराणचं घेतोय, UAE कडनं घेतोय, जॉर्डन कडनं घेतोय. सगळीकडनं आपण जिथून ऑइल, आफ्रिकेमधनं पण आपण ऑइल घेतोय. म्हणजे आपली एवढी जबरदस्त मार्केट आहे की आपण ह्याच्या जोरावर कोणालाही गप्प बसवू शकतो. ट्रम्प का सुतासारखा सरळ आला? 50% टेरिफ लावलं होतं ना, आपण काहीतरी बोललो का? नाही. पण अमेरिकन मालाला सगळ्यात मोठी बाजारपेठ कोण आहे? इंडिया. आपलंच. त्या कारणामध्ये सरळ झाली. त्यामुळे आपण कुणालाही ह्याच्यासाठी बोलू नये, ब्लॅकमेल करू आपण नाही करत, पण आपण नाही ब्लॅकमेल करत. हा, तेच ब्लॅकमेल ना. करू शकतो आपण. आपल्या आपल्याकडे ती फार मोठी पॉवर आहे. म्हणजे आपल्याकडं कारला बंदूक काढून गोळ्या घालू शकतो, पण आपल्याकडे ते संस्कार नाही, कारण भारताने आजपर्यंत कुणावर आक्रमण आक्रमण नाही केलेलं केलं नाही. आपण इतिहास कायम तो आहे आपला. पुरातन काळापासून सॉफ्ट पॉवरवरच आहोत. नेवर आपण कधी कोणाला जबरदस्ती नाही केली. करिअर म्हणजे लोकांचे करिअर्स असतील आता, करिअर्स पण, आणि आता ग्रोईंग पाथ्स काय आहेत म्हणजे आता मी सांगते, जिओ पॉलिटिक्सचं ज्ञान असणं हे फार गरजेचं आहे. आणि कसा परिणाम होतो त्याचा ट्रेड आणि ह्याच्यावर. बिझनेस मध्ये पण सांगा मला. बिझनेसमध्येच ट्रेड म्हणजे व्यापार, ट्रेड आणि कॉमर्सवर जिओ पॉलिटिक्स प्रभाव टाकतं. कारण काय आहे की आताच पहा ना कशा तेलाचे भाव वाढले. $81 पर बॅरल तेल होतं, $100 वर निघून गेलं. बरोबर आहे. अमेरिकेला जे $2 मिळत होतं ते आता $4 लिटर पेट्रोल मिळत आहे. म्हणजे दुप्पट किंमत वाढली. बरोबर. तर काय आहे की आजूबाजूला आपल्याला काय चाललेलं आहे आणि कशा परिस्थिती होतात त्याचा परिणाम हा व्यापारावर होणारच. म्हणून मी एक उदाहरण देते, फार लांब कशाला जायचं. नॅनो प्रोजेक्टचं जे मी उदाहरण देते नेहमी शिकवताना सुद्धा मी हे उदाहरण देत असते की रतन टाटाचा नॅनो प्रोजेक्ट हा खरं तर पश्चिम बंगालमधल्या गरीब जनता, पश्चिम बंगालमध्ये गरिबी खूप आहे, गरीब जनतेला रोजगार मिळून त्यांना 2 वेळचं जेवण मिळावं म्हणून नॅनो प्रोजेक्ट हा सिंगूरमध्ये करायचा ठरलेला होता, जे पश्चिम बंगालमधलं एक गाव आहे. त्याच्यासाठी जमिनी
ॲक्वायर करणं चाललेलं होतं. त्यावेळी ममता बॅनर्जीला स्वतःचं पॉलिटिकल मायलेज हवं होतं कम्युनिस्ट सरकारच्या विरुद्ध, म्हणून तिने ठिय्या आंदोलन केलं, तिथे हिंसाचार घडवून आणला, शेतकऱ्यांना भडकवलं, जमिनी देऊ नका म्हणाल्या, सगळं केलं. त्यामुळे रातोरात तो प्रोजेक्ट पश्चिम बंगालमधनं आधीच भरभराटीत असलेल्या गुजरात राज्यात गेला. नुकसान कोणाचं झालं? बंगाल बंगालच्या जनतेचं झालं. जनतेचं. ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाली, बंगालची जनता गरीब ती गरीबच राहिली. म्हणजे हे जे शेत जमिनीवरनं जे जिओ पॉलिटिक्स केलं गेलं त्याच्यामुळे रोजगाराच्या संधी हुकल्या गेल्या. आहे ना परिणाम? आहे. तसा ज्ञान. आता अजून एक उदाहरण देते, नाव नाही घेत, पण एका व्यक्तीला IIMच्या इंटरव्ह्यूमध्ये, MBAच्या इंटरव्ह्यूमध्ये ती व्यक्ती तयारी करून गेली फायनान्सची सगळी, कारण MBA फायनान्समध्ये करायचं आहे, फायनान्सचे प्रश्न वगैरे सगळे तयार करून सगळे प्रश्न विचारले गेले जिओ पॉलिटिक्सबद्दल. मग IIM सारखी संस्था जर जिओ पॉलिटिक्सच्या बाबतीत MBA ॲस्पायरंट्सला ज्ञान आहे की नाही हे बघते. MBA ज्या डिग्रीचं पूर्ण नाव मास्टर्स ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आहे, ज्याच्यामध्ये B फार मोठा आहे बिझनेस, आणि जिओ पॉलिटिकल नॉलेज त्या विद्यार्थ्यांना असणं अपेक्षित आहे. जेव्हा IIM विचार करते तेव्हा तुम्ही या विषयाचं महत्त्व समजून घ्या. तुम्ही वेगळं राहूच शकत नाही. बिझनेस तर अजिबातच होऊ शकत नाही, कारण प्रत्येक बिझनेस, जेव्हा अमेरिकेने 50% टेरिफ लावलं, हा जिओ पॉलिटिकल डिसिजन होता. आपला सुरत मधला टेक्स्टाईल माल सगळा पडून राहिला. आज आपण बिगेस्ट एक्सपोर्टर, आपला सगळ्यात मोठा ग्राहक अमेरिका आहे. 50% टेरिफ लावल्यानंतर आपण पर्यायी मार्ग शोधले, पण जो फायदा अमेरिकेकडनं होत होता तो आपल्याला तिथून नाही झाला, पण आपला मालही पडून राहिला नाही. पण काही दिवस तो पडून राहिला, म्हणजे धंदा गडबडला. कुठेतरी 10,000 किलोमीटरवर एक नेता सांगतो की तुमच्या देशावर 50% टेरिफ आहे, तर तुमचे धंदे सगळे गडबडतात. ही उदाहरणं आहेत आणि अशी असंख्य उदाहरणं देता येतील की जिओ पॉलिटिक्समुळे बिझनेसवर सगळ्यात जास्त परिणाम होतो. तो चांगलाही होतो आणि वाईटही होतो. आमचाच परिणाम सांगायचा झाला ना, आताच आमचा टॅरिफचा परिणाम नव्हता, आम्हाला तेलाचा परिणाम झाला. आम्ही जेव्हा इकडून तेल पण झालं ना, झालं काय की तेल पेट्रोकेमिकल आणि तेल पण पेट्रोकेमिकल बरोबर. आता आम्ही जी बॉटल मॅन्युफॅक्चर करतो तर त्या बॉटलमध्ये एक पॉलिमर टाकला जातो. पॉलिमरचा सब्स्टन्स तो पण पेट्रोकेमिकलने बनतो, आणि तो बनतो पण ऑइलने. तिकडून जर ऑइलची लाईन आमची कट झाली तर आमची इथं म्हणजे आम्ही बॉटल मॅन्युफॅक्चरिंग करतो त्याची प्राइस वाढल्या. आत्ता बघा तुम्ही कुठेही जाऊन बाहेर पाणी घ्या, पाणी जर 10 रुपयाची बॉटल आहे तर ती आता 15 रुपयाला आहे, ती आता 18 रुपयाला आहे, 10 रुपयाची. का? कारण तिथं त्यांनी तेल बंद केलं, इथं आपले वांदे सुरू झाले. नाही, तेलाचं बंद होऊ दे किंवा त्याचे थोडेसे भाव वाढू दे. आता $100 बॅरल गेलं. अनेक जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढतात, कारण ट्रान्सपोर्ट जे मालाची ने-आण केली जाते ती या पेट्रोलवरच केली जाते. कशाला लांब कशाला जायचं? आता तुम्ही फ्लाईटच्या प्राइसेस बघा, आकाशाला भिडलेत, कारण त्याच्यासाठी लागणारं फ्युअल हे महागलेलं आहे. फ्लाईट आधीच उडते. मग हे जे तेलाचं राजकारण जे चालतं त्याच्यामुळे धंदा सगळा गडबडतो ना. चांगले वाईट परिणाम होतच असतात. खूप बेकार परिणाम होतात. आता जरा युथ कडे येऊया आणि यंग पर्सन कडे येऊया. आता what should a young person understand about geopolitics to make smarter life and career decisions? Okay. The person should know everything about geopolitics, because without geopolitics you cannot survive. Whether you are in business or in job, geopolitics affects your business as well as jobs. And the knowledge of the situations around, not just in your country but other countries, what is happening, always contributes to the more informed and strategic mind. And informed and strategic mind always survives. तर युवकांनी खरं तर या गोष्टीकडे लक्ष, मी मगाशीच जे उदाहरण दिलं की आता
MBA ॲस्पायरंट्सला IIM सारख्या सर्वोच्च संस्था ह्या जिओ पॉलिटिक्स विषयी प्रश्न विचारतायत. म्हणजे आजच्या त्या युथच आहे ना MBA ॲस्पायरंट, त्याचं वय जास्त नाहीये. त्या युथला त्यांना अपेक्षा आहे की त्याला हे माहिती पाहिजे. खरंय. आपण मला मला असं म्हणायचं आहे मॅम की आता जसं जिओ पॉलिटिक्स अफेक्ट करतं आपल्या रोजच्या हम्म. खाण्यापिण्याच्या वस्तूवर हम्म. किंवा सगळ्याच गोष्टीवर, हम्म. तसं मग पॉलिटिक्स पण अफेक्ट करतच की हो. हो ना, मग जिओ पण मग एवढा का जिओ पॉलिटिक्स म्हणलं की खूप सन्मान आणि राजकारण म्हणलं की अगदी गलिच्छ. नाही ना, म्हणूनच त्याला कारणीभूत काही हम्म. राजकारणी आहेत. मी म्हटलं ना ते गलिच्छ. म्हणूनच मी सुरुवातीच्याच तुमच्या प्रश्नावर ही फोड करून सांगितली तुझ्या की राजकारणाचा अर्थच वेगळा आहे, खरंय. तो समजून घ्या. काय होतं, मुळातच आपण बघतच नाही, मूळ गोष्टीकडे बघत नाही. राजकारणाचा नेमका अर्थ काय आहे, तर ते सत्ताकारण नाहीये. ते सत्ताकारण नाहीये, त्याला आपण सत्ताकारण बनवलंय. म्हणजे जेव्हा मी तुमच्याबरोबर ह्या विषयावरती बोलतोय ना, तर माझे जे विजन काय ऑर्डर होत आहे की आपण फक्त फोकस करत होतो की राजकारण, बाबा जर एखादा XYZ नेता असेल तर त्याच्या मतदारसंघाविषयी विचार करतो. पण किती मोठं जिओ पॉलिटिक्स आहे की तू तुझ्या मतदारसंघाविषयी विचार कर भावा. हो, पण तुझा बाकीच्या मतदारसंघ कुठल्या तरी राज्यात येतो हम्म. किंवा कुठल्या तरी प्रांतात येतो. मग प्रांत कुठल्या तरी राज्यात असतो आणि ते एका देशाचा भाग असतं. म्हणजे त्या देशाला जो काही सामना करावा लागतो तो तुलाही करावा लागतो. म्हणजे असं आहे ना? म्हणजे हे लोक जर एक मतदारसंघ कसा अचीव्ह केला पाहिजे याच्यावरती एवढं विचार करतात. पण मग हा विषय तर किती मोठा आहे. मोठा आहे, पण नुसता त्यांनी एक मतदारसंघ चांगला घडवला, चांगला की तिथे बाबा रस्ते खड्डे विरहित आहेत, पाण्याची सुविधा चांगली आहे, आरोग्याची सुविधा चांगली आहे, सगळं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, शिक्षण चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. ह्याच्यामध्ये जर पैसा खर्च केला आणि प्रत्येक जर व्यक्तीनी जो त्या राज्याचं कारण करतो त्यांनी हा विचार केला, तर असा उलटा विचार करा ना, प्रत्येक शहर, प्रत्येक गाव हे समृद्ध होईल आणि मग पर्यायाने प्रांत समृद्ध होईल, पर्यायाने राज्य समृद्ध होईल आणि पर्यायाने देश समृद्ध होईल. तर तुम्ही तो स्वार्थी विचार करा, माझं म्हणणं आहे. तुमच्या मतदारसंघापुरताच करा, पण तिथे विकास करा. इतका पैसा तुम्हाला निधीतनं मिळतो किंवा बजेटमधनं मिळतो, तो फक्त त्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी वापरा. मग तुम्हाला असं वाटतं का की जसं पहिले जे मूलभूत गरजा होत्या की बाबा रस्ता चांगला असला पाहिजे, पाणी असलं पाहिजे, वीज असली पाहिजे, ह्या मूलभूत गरजा अजून सुद्धा कुठे तरी आहेत ना. पण मग ह्याच्या पलीकडे पण गरजा आहेत ना. म्हणजे समजा आता कल्चर झालं, तिथलं कल्चर झालं, टॅरिफ्स, अलायन्सेस आणि काय ते टॅरिफ्स आणि अलायन्सेस हे इव्हेंच्युअली आपल्या पैशाला कसं अफेक्ट करतं, म्हणजे आपल्या पाकिटला कसं अफेक्ट करतात. कारण काय आहे की टॅरिफ्स जेव्हा लावले जातात तेव्हा वस्तू महाग जातात बाहेर. जेव्हा सुरत मधल्या 4 कारखान्यांचे, हे मी उदाहरण सांगते, तिथे अनेक आहेत, जेव्हा तिथला माल पडून राहिला तेव्हा पैसे आले नाहीत, पैशाचा प्रभाव पडला, त्यामुळे तिथल्या कामगारांवरही प्रभाव पडला, त्याच्या खिशावरही ताण आला ना, पर्यायाने त्याच्या कुटुंबावर तो ताण आला. ते कुटुंब 4 फेरीवाल्यांकडनं काहीतरी घेत असतं, त्याच्याकडे पैसे नाही म्हणून ती लोक द्यायला नाही लागली, त्याच्यावर ही चेन रिॲक्शन असते आणि सामान्य माणूस ह्याच्यापासून वेगळा राहू शकत नाही. तर हे टेरिफची गोष्ट झाली, एका गावातली गोष्ट सांगते मी टेरिफ. तसं पूर्ण देशामध्ये तसा बऱ्याच ठिकाणी तो माल डंपमध्ये पडून राहिला काही दिवस ट्रम्पच्या 50% टॅरिफमुळे, आणि त्यामुळे अनेक गोष्टी अफेक्ट झाल्या. आपली इकॉनॉमी पण थोडी स्लो डाऊन झाली. आपलं उलट जे आपण 4 4th पोझिशनला होतो त्यात आपण 6th पोझिशनला खाली आता. तर ते इकॉनॉमी स्लो डाऊन होते. इकॉनॉमी जेव्हा स्लो डाऊन जाते, कशावर हे करतात, तुमचं GDP जे जास्त होतं ते कमी व्हायला लागलं. GDP कमी व्हायला लागलं म्हणजे ते काय आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आहे, प्रत्येक पर कॅपिटा इन्कम कमी व्हायला लागलं.
मग पर कॅपिटा इन्कम कमी व्हायला लागलं तर बाईंग कपॅसिटी पण कमी होते. मग आपल्या पाकिटाला पडतोच ना चाट. बरोबर. तर ते टॅरिफमुळे होतच. अलायन्सेस हे काय आहे, ती डिप्लोमसी. कोणाशीच कोणत्याही एका गटाचा मेंबर आपण कधीच नव्हतो किंवा व्हायचंही नसतं. तुझ्याशी माझं रिलेशन वेगळं आहे, याच्याशी माझं रिलेशन वेगळं आहे. तुझं आणि त्याचं शत्रुत्व असू दे, मी तुझा मित्र आहे, तुझा पण मित्र आहे. अलायन्सेस हे वेळोवेळी डायनॅमिक असतात, ते बदलत असतात. कायमचा अलायन्स हा कधीच नसतो, किंवा तो असतो पण तो असा उघडपणे नाही. जसं इस्रायल आपल्याला कायमच मदत करत गेलाय, पण आपण त्यांच्याशी डिप्लोमॅटिक रिलेशन्स हे 2014 मध्ये स्थापन केले. तोपर्यंत आपण त्यांना मान्यता पण देत नव्हतो आणि ते आपल्याला सगळीच मदत करत होते न मागता. तर ते अलायन्स जे आहे ते स्ट्रॉंग आहे. किंवा रशियानी कायम UN सिक्युरिटी काउन्सिलमध्ये भारताच्या विरोधात आलेलं रेझोल्युशन हे त्यांच्या व्हिटो पॉवर वापरून हाणून पाडलेलं आहे. म्हणजे रशिया आपला मित्र आहे. तर हे अलायन्सेस एक हिस्ट्री आहे त्यांना, एक लिगसी आहे त्यांना. तर हे आहेत, पण ह्याच्या व्यतिरिक्त आपले कुठलेच रिलेशन्स हे परमनंट अलायन्सकडे जात नाहीत. आणि ते तसेच ठेवावे लागतात, कारण दरवेळेला तुमचं दुसऱ्या देशाशी जमेलच असं नाहीये. आपण मॉलदीव्समध्ये स्टेडियम बांधलं, दुसरी गव्हर्नमेंट आली, त्यांनी चायनाकडे गेले आणि ते भारतीयांना शिव्या घालायला लागले. म्हणजे तुम्ही मालदीवला गृहीत धरू शकता का मित्र म्हणून? नाही. म्हणजे इंडियाला तसं झालं की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, प्रत्येकाला तिळगुळ वाटून हो, पण ठेवलेलं आहे. त्याचा फायदाही होतोय ना, फायदाही होतो. नुकसानही होतं, मी म्हणत नाही. हम्म. नाण्याच्या दोन बाजू असतात की नुकसानही होतं. जसं टर्कीने नुकसान केलं आपलं, नुकसानही होतं, पण म्हणून अनेक देश आपल्या बाजूनी झाले. त्याच्यापेक्षा टर्की आधीपासूनच शत्रू होता, फार काही आश्चर्य वाटण्याची गोष्ट नाहीये ना. बरोबर. हम्म. व्हॉट विल जग आता कसं 20 वर्षानंतर, म्हणजे हाऊ विल वर्ल्ड लुक लाईक आफ्टर 20 years? व्हॉट डू यू थिंक? आणि आता कशा कशा गोष्टी घडत चाललेल्या आहेत. जसं की आता भारत पण महासत्ता व्हायला लागली आहे. काही लोक म्हणतात की तत्परती सोने की चिडिया बनणार आहे. तर तुम्ही ह्या सगळ्या विषयावरती काय वाटतं तुम्हाला? भारत महासत्ता होत चाललेली आहे, याच्यावर काही दुमत नाहीये. आणि जर अशाच पद्धतीने चांगलं काम करत गेलो तर आपण समृद्ध देश असू. आपण कदाचित पहिल्या 3 मध्ये किंवा पहिल्या 2 मध्ये तर नक्कीच एक स्ट्रॉंग इकॉनॉमी म्हणून आपण पुढे येऊ, असा मला विश्वास आहे. पण त्याच्यासाठी इंटेंट तसा असलेले सक्सेसिव्ह गव्हर्नमेंट्स पाहिजेत आपल्याला. म्हणजे त्याच्यामध्ये पण एक हे आहे, अटी आणि शर्ती लागू. इंटेन्शन तसं भारत महासत्ता बनवण्यासाठी लागणारी लोक जर आली सत्तेवर तर ते होऊ शकतं. जर ती नाही आली तर परत आपण मागे येऊ शकतो. म्हणजे ह्याचा परमनंट प्रेडिक्शन देता येत नाही. जगाच्या बाबतीत म्हटलं गेलं तर अमेरिकेच्या महासत्ता असण्याच्या गर्वाला तडा तर नक्कीच गेलेला आहे. म्हणजे त्याचा तो महासत्ता असल्याचा जो माज, तो अजूनही आहे माज, पण त्याला थोडा धक्का बसलेला आहे. तर आता आणि अमेरिकेने आता ट्रम्पच्या कारकिर्दीत जसं युरोपियन युनियनला शत्रू बनवून टाकलं किंवा हे जे बनवून टाकलं, त्यामुळे समीकरणं जी बदललेली आहेत, त्यामुळे अमेरिकेचं महत्त्व नक्कीच कमी होणार आहे येत्या 20 वर्षामध्ये, हे सांगू शकते मी. आणि जर अमेरिकेचं महत्त्व कमी होत असताना जर बाकीच्या देशांनी डॉलरच्या विरोधात पावलं उचलायला चालू केली तर मात्र अमेरिकेची इकॉनॉमी पण खूप घसरणीला लागू शकते. कारण आता जगाचा व्यापार हा प्रामुख्याने अमेरिकन डॉलरनी होतो. तेही अमेरिका महासत्ता असण्याचं एक कारण आहे. जर ब्रिक्स करन्सी आली पुढे, ते अजून येत नाहीये. तेच ना, मी म्हटलं ना की डॉलर अतिरिक्त व्यापार जर व्हायला लागला तर अमेरिका येणार खाली. तर हे होऊ शकतं. आणि जर चीन अशाच पद्धतीने होस्टाईल ह्याच्यानी पुढे जात राहिला तर चीनचं पण काय आहे, आज अमेरिकेची जर घसरण झाली तर मॅन्युफॅक्चरिंग पण सगळं 80% अमेरिकेच आहे चायनामध्ये. तर ते
दोन्ही एकमेकांना घेऊन अफेक्ट पाहण्यात होऊ शकतं. बरोबर आहे. म्हणून तर मला असं वाटतं की लोक आणि समीकरणं बदलणार, समीकरणं बदलणार. एक युथने काय केलं पाहिजे जर आता म्हणजे जसं आता आपण बोललो की 20 वर्षानंतर सपोज आपण सोने चिडे असू, तर मग आज युथने काय केलं पाहिजे, माझ्यासारखे मुलांनी काय केलं पाहिजे. आता झालंय काय, युथला खरं तर राहिलं नाही इंटरेस्ट आहे पॉलिटिक्स आणि जिओ पॉलिटिक्स वरती, तर मग खरं तर तो इंटरेस्ट आणणं जबाबदारी पण आपलीच आहे, पण तो कसा आणणार तो विषय वेगळा आहे. पण मग काय केलं पाहिजे आज, काय केलं पाहिजे हे जिओ पॉलिटिक्स व्यतिरिक्त मी हे करते. म्हणजे जिओ पॉलिटिक्स तर आहेच याच्यामध्ये. आजचा युथ जो केवळ AIच्यावर अवलंबून आहे किंवा एका क्लिकवर त्याला जी इन्फॉर्मेशन मिळतीये त्याच्यावर अवलंबून आहे, त्यामुळे त्याची विचार करण्याची क्षमता हळूहळू कमी होत चाललेली आहे, असं एक ऑब्झर्वेशन आहे माझं. आणि अनेक जेव्हा असाइनमेंट्स मी असेस करते किंवा हे करते, आजही मी वायवा घेतला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे बरंचसं AI मधून आलेलं आहे. AIचा वापर करणं चुकीचं नाहीये, पण AI मध्ये जी माहिती येते तुम्ही विचार केल्याशिवाय ती वगळायची कशी हे कसं तुम्ही ठरवणार. एक उदाहरण देते मी तुम्हाला. जिओ पॉलिटिक्सचं प्रेझेंटेशन करताना बी डिव्हिजन मधला एक ग्रुप हा रशिया युक्रेनचा त्यांना विषय दिलेला होता. त्याच्यावर ते अनेकांवर होणाऱ्या परिणामामध्ये भारतावर पण कसा निगेटिव्ह परिणाम झाला हे सांगत होते. इनफॅक्ट भारत हा देश हा इज द मोस्ट बेनिफिटेड बिकॉज ऑफ रशिया युक्रेन वॉर. पण तिथं कीवर्ड्स तसे टाकले, जे काही आलं ते तसंच टाकलं. विचार तुम्ही कधी करणार की हे बरोबर आहे नाही आहे. ChatGPT आणि किंवा AIचं एक तर थिंकिंग स्किल्स आजच्या युथनी वाढवले पाहिजे. जोपर्यंत थिंकिंग स्किल्स वाढवत नाही तोपर्यंत आजूबाजूच्या परिस्थितीचं आकलन करून तिथे आपण काय केलं पाहिजे आपल्या आयुष्यात पुढे ह्याचं ज्ञानच होणार नाही ना. आत्ता कसे दिशाहीन आता असे वाटतायत की काय करायचं बघू नंतर, हे करू ते करू. अनेक युवा मी बघते की ते दिशाहीन आहेत, त्यांना माहितीच नाही की काय करायचं. तर विचार केल्याशिवाय तुम्हाला कसं कळेल की मला काय करायचंय. विचार केल्याशिवाय तुम्हाला कसं कळेल की ही परिस्थिती आता काय आहे आणि मग ह्या परिस्थितीमध्ये मी स्वतःच्या फायद्यासाठी आणखी काय उपयोग करून घेऊ शकतो जेणेकरून दुसऱ्यांचा पण फायदा होईल. पहिले तर विचार करायला लावणंच म्हणजे जिओ पॉलिटिक्स लांबची गोष्ट आहे. मुळामध्येच मी जाते. प्रॉब्लेमचं मूळ कशामध्ये आहे तर ओव्हर डिपेंडन्सी ऑन टेक्नॉलॉजी हॅज डेफिनेटली डॅमेज्ड थिंकिंग स्किल्स ऑफ द यूथ. आणि जोपर्यंत ते थिंकिंग स्किल्स आणि रील्सवर बघायचं, रील्सचं जे 2-3 सेकंदाचं किंवा 10 सेकंदाचं किंवा 20 सेकंदाची जी रील असते त्याच्यामध्येच तुम्हाला युवा लोकांना बघायची ती सवय झाल्यामुळे तेवढंच अटेन्शन स्पॅन पण राहिलाय तुमचा, असं वाटत नाही का तुम्हाला? मग ठीक आहे, रील्समध्ये शिकवलं तरी तुम्ही विचार करणार आहात का त्याचा? माझा हा पुढचा प्रश्न आहे. म्हणजे विचार करायला प्रवृत्त करणं हे सगळ्यात मोठं. आणि युवकांना माझं आवाहन आहे की तुम्ही जर एवढे डिपेंडंट राहिलात ChatGPT आणि AI वर तर उद्या ही तक्रार करू नका की आमचे जॉब्स AI मुळे गेलेले आहेत. कारण काय आहे की तुम्ही विचार नाही करत आहात, तुम्ही काही वेगळं स्किल डेव्हलप नाही करत आहात. क्रायसिस मॅनेजमेंट आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स आहेत, लीडरशिप स्किल्स आहेत, स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन आहे, डेव्हलपिंग स्ट्रॅटेजीज आहे. हे जर तुम्ही स्वतः टेबलवर आणू नाही शकलात, तुम्ही बिझनेस करत असाल किंवा कुणासाठी काम करत असाल, हे जर तुम्ही विचार करून नाही आणू शकत, तुम्ही दरवेळेला म्हणणार आहात का मला मार्केटिंग मी कसं करू सांग म्हणजे मी ते करतो आणि माझा प्रॉडक्ट विकतो, असं होऊ शकत नाही. तुम्हाला विचार करायला पाहिजे ना की मी काय केलं पाहिजे म्हणून. ठीक आहे, माझं हे विकलं जात नाही, मग मी काय करायला पाहिजे, थोडंसं डायव्हर्सिफाय केलं पाहिजे का? हा तुम्ही विचार केल्याशिवाय कसं होणार? तर विचार करायला लागा, हा माझा युवकांना संदेश आहे. विचार करायला लागा, थिंकिंग स्किल्स डेव्हलप करा, बाकीचं आपोआप सगळं लाईनीवर येईल.
मग जिओ पॉलिटिक्स पण समजेल, पॉलिटिक्स पण समजेल, तंत्रज्ञान समजेल, विषय समजेल, फायनान्स समजेल, सगळंच समजेल, बिझनेस समजेल. विचार करणं फार गरजेचं आहे. बाकी मला काहीच म्हणायचं नाहीये, बाकी संदेश काहीच नाही. विचार जोपर्यंत करत नाही तोपर्यंत जिओ पॉलिटिक्स तरी कसं करणार आहे? मी आता मला एक एक्सपिरियन्स आला आता ChatGPTचा, की AIचं म्हणूया, की मी काही प्रॉम्प्ट दिले आणि मी एक पॅटर्न त्यात काय ऑब्झर्व केला, की मी ह्याला जो प्रॉम्प्ट देईल ना, ह्याला जर मी बोललो ना, की समजा माझी भांडणं झाली आणि त्याला सांगितलं बाबा माझी भांडणं झाली आहेत, तुला काय वाटतं कोण बरोबर असणार आहे, तो प्रत्येक वेळेस मी बरोबर असणारच बोलणार आहे. आणि असं कितीतरी वेळा, म्हणजे तुम्ही त्याला काही पण द्या आणि काही पण बोला, जिथं ज्या अँगलमध्ये तू बरोबर आहेस म्हणजे मी बरोबर ना, तो तोच अँगल दाखवणार. आणि ChatGPT असेल किंवा कुठलंही AI टूल असेल, तुम्हाला एवढं मोठं माहितीचं भांडार देते. दुसरीकडनं सोर्सेस असतात, ते फीड केलेले असतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, त्याच्याकडे खूप मोठं भांडार आहे ज्ञानाचं, तर ते तुम्हाला देतात. पण तुम्हाला लागेल ती इन्फॉर्मेशन फिल्टर करण्यासाठी तुम्हाला विचार तर करायला पाहिजे, की कुठली माझ्या मदतीची आहे, कुठली माझ्या मदतीची नाही आहे, ही इन्फॉर्मेशन. हा विचार तुम्हाला करायला पाहिजे ना. तर थिंकिंग स्किल्स डेव्हलप केले पाहिजेत, असं माझं मत आहे. ब्रिक्स विषयीच आहे, की जर ब्रिक्स इंट्रोड्यूस झालं तर काय फायदे भारताला होतील. आणि हे बघा, सगळ्यात पहिलं ब्रिक्स इंट्रोड्यूस होईल का नाही हाच खूप मोठा प्रश्न आहे. करन्सी हा, ब्रिक्स करन्सी होईल का नाही, ब्रिक्स करन्सी सगळ्यात पहिले तर हाच मोठा प्रश्न हे फार आहे. मोठं चॅलेंज आहे. पण मग जर झालं तर काय बेनिफिट्स आहेत आणि काय झालं तर खूप बेनिफिट्स आहेत. हम्म, झालं तर खूप बेनिफिट्स आहेत, कारण दोन महासत्ता, आर्थिक महासत्ता, चीन आणि भारत हम्म, हे ब्रिक्सचे मेंबर्स आहेत. हम्म, म्हणजे जगाचा बराचसा व्यापार या दोघांच्या मध्ये होतोय, दोघांमुळे होतोय, असं जर गृहीत धरलं, हम्म, 5 मिनिटं हां, हम्म, तर ब्रिक्सची करन्सी आली तर फार मोठा फायदा या दोन्ही देशांना होणार आहे. हम्म, पण हे करणं फार अवघड आहे, कारण हे दोन महासत्ता आहेत, ह्या एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यामुळे ह्याच्यावर लवकर निर्णय होईल असं वाटत नाही, जोपर्यंत सगळे एकत्र येतील. हां. पण हे अशक्य पण नाहीये, हम्म, कारण जसं म्हणलं, राजकारणात कोणीही कायमचा शत्रू आणि कोणी कोणी कायमचा कायमचा मित्र मित्र नसतं. तेव्हा देश स्वतःचं हित जपण्यासाठी माझा कायमचा शत्रू पण माझा मित्र तात्पुरता होऊ शकतो. त्यामुळे नाकारता येत नाही, पण लवकर ते शक्य नाही. सोशल मीडिया कुठल्या दिशेने चाललंय, त्या योग्य आहे अयोग्य आहे काय त्याच्यावर? सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे व्यापारासाठी, मी हे आधी मान्य करते. हम्म, पण सोशल मीडिया चा दुसरी जी बाजू आहे, म्हणजे त्याचा खरं प्रभावीपणे वापर करता येऊ शकतो. त्याचा वापर तुम्ही युवकांना राजकारणामध्ये तुम्ही या, राजकारण म्हणजे काय हे पण सांगू शकता. त्याचं ते हे महत्त्व पण सांगू शकता. जर तुम्ही चांगले इन्फ्लुएन्सर असाल तर तो एक चांगला संदेश पण जाऊ शकतो. म्हणजे त्याचे चांगले उपयोग आहेत. पण दुसरं काय झालेलं आहे, की त्याच्या अति आहारी गेल्यामुळे जी रील्स मानसिकता मी मगाशी बोलले, अटेन्शन स्पॅन कमी झालेली आहे. अटेन्शन स्पॅन कमी झालेला आहे, सतत स्क्रीन टाइम वाढलेला आहे, सतत, त्यामुळे डोळे खराब होतात, म्हणजे आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. झोप लागत नाही. आत्ताची तर तुम्ही दिनचर्या बघितली तुमच्या वयाच्या लोकांची, जेन झी ज्यांना आपण म्हणतो, ते रात्री 3-4 वाजेपर्यंत जागतात, दुपारी 12 वाजता उठतात. नाही योग्य नाही. स्क्रीन टाइम हे सगळं त्या सोशल मीडियामुळे होतं. त्यामुळे काय आहे, की कुठलीही गोष्ट वाईट नसते, वापर त्याचा कसा करतो त्याच्यावर त्याचं अवलंबून असतं. राजकारणाचा वापर वाईट दृष्टीने राजकारण्यांनी केला म्हणून राजकारण वाईट असं नाही म्हणता येत. तसंच सोशल मीडिया वाईट हा आपण वाईट वापरण्यामुळे होतो. चांगला वापरही होऊ शकतो. ठीक आहे मॅम, येऊया समारोपकडं. झालेले आहेत माझे सगळे क्वेश्चन्स. मॅम, सगळ्यात पहिलं तर खरं तर खूप खूप थँक्यू. खूप ऋणी आहे, कारण मला तुमच्यासोबत बोलण्याची संधी मिळाली, कारण आय वॉज इगरली वेटिंग फॉर जिओ पॉलिटिक्स टॉपिक. आणि मी आता काही सिरीज पण सुरू करतोय, की त्या सिरीजमध्ये मी काय करणार आहे, तर जे गव्हर्नमेंट पॉलिसीज आहेत, जे गव्हर्नमेंट पॉलिसीज म्हणजे गव्हर्नमेंट इज एव्हरीथिंग अबाउट पॉलिसी मेकर्स अँड पॉलिसी इम्प्लिमेंटर्स. सो मी पॉलिसी नक्की काय आहे, तर मला माझ्या एका रिसर्चमध्ये मला कळलं की लोकांना सगळ्यात पहिलं गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज काय हेच माहित नाही. म्हणजे अशा कित्येक पॉलिसीज आहेत
की जिथून सामान्य व्यक्ती इतकं फायदा घेऊ शकतो ना, इतके फायदे घेऊ शकतो ना, पण फक्त माहित नाही. माहित नाही. बरोबर आहे. मग ते एक मी तशी सिरीज सुरू series. करतोय की जिथं मी पॉलिसी विषयी एक्सप्लेन खूप खूप करणार आहे. शुभेच्छा. खूप चांगलं काम करतोयस. परत राजकारण आणि समाजकारण ह्या दोघांमध्ये अंतर काय, राजकारण ही कुणी केली पाहिजे, कुणी केली करण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा राजकारण हा जो विषय आहे ना, हा खरं तर मुळात- समाजकारण हा राजकारणाचाच भाग. हा म्हणजे समाजकारण हा राजकारणाचाच भाग आहे. त्या कारणामुळे व्हॉट आय बिलीव्ह इज की मी आता या समाजकारण म्हणजे मला आता एक नवीन गोल मिळालेला आहे. काय नवीन गोल मिळालेला आहे तो की मला युथला, मला लोकांना हे सांगायचं आहे की राजकारण भले चिखल असू द्या, पण त्या चिखलात पण कमळ उगवतं. आणि नक्कीच. आपण तेवढी कॅपॅबिलिटी ठेवायची की किती ते घाण असलं, किती ते आपण गलिच्छ घाण असलं, नाही व्हायचं. आपण नाही घाण व्हायचं, आपल्या अंगावर डाग अगदी लागू बरोबर द्यायचा. आहे. अगदी ठीक आहे मॅम, थँक्यू. धन्यवाद. very much. मला पण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल